Hello students, myself Pooja Deshmane and we are dealing with the pharmacognosy. Okay, so in pharmacognosy we have completed our first two chapters we have completed, but in meeting I came to know that you people are little bit confused about these things. Okay, so first I will explain some things about this syllabus one more time. Before first lecture I have already explained what is it in actually, but still there are some people who have a little bit confusion. So first we will रिमूव्ह द्या कन्फ्युजन. ओके, सो आपण आधी काय बघूयात, त्यांचं जे कन्फ्युजन दूर करूयात. जे थोडंसं सिलॅबस आपण थोडंसं बघूयात आणि त्याच्यामध्ये एक्झॅक्टली आपण काय बघणार आहे अजून एकदा मी थोडंसं तुम्हाला एक्सप्लेन करेन, सो दॅट यू विल इझिली कम टू नो आपण आता काय बघणार आहे. सो थर्ड चॅप्टर आपण आज चालू करतो आहे, विच इज नथिंग बट द लॅक्झेटिव्ह. ओके, सो पहिल्यांदा आपण सिलॅबस बघूयात, मग आपण आपल्या चॅप्टरकडे मूव्ह होऊयात. ओके. Okay, so here is the syllabus of your pharmacognosy, out of which we have completed first and second chapter. Okay, so first chapter is nothing but definition, history and scope of the pharmacognosy and the indigenous systems, okay, which we have studied in detail. And like next one is the only classification is there under the one chapter. Okay, एका चॅप्टरच्या अंडर फक्त क्लासिफिकेशनच आहे, तो ॲज इट इज चॅप्टर आहे. तर आपण डिफरंट क्लासेस ऑफ द और डिफरंट मेथड्स ऑफ क्लासिफिकेशन ऑफ द क्रूड ड्रग ऑप्टेन फ्रॉम दी नॅचरल ओरिजिन, त्याचा आपण डिटेल स्टडी केलेला आहे विथ इट्स मेरिट्स अँड डिमेरिट्स, ॲज वेल एज जी क्वेश्चन बँक मी दिलेली आहे तीसुद्धा त्याच्यामध्ये अवेलेबल आहे. ओके, सो दिस इज अबाउट दी फर्स्ट टू चॅप्टर्स. ओके, सो आता आपण जो चालू करतो दिस इज द लॅक्झेटिव्ह. ओके, सो जसं मी तुम्हाला सांगितलं की आपला जो सिलॅबस आहे इट मेजरली कंटेन दी क्रूड ड्रग. ओके, सो क्रूड ड्रग म्हणजे ह्या डिफरंट कॅटेगरीच्या क्रूड ड्रगचे तुम्हाला काय करायचे, तिथं जे बायोलॉजिकल सोर्स असतील, फॅमिलीज असतील किंवा त्याचे केमिकल कन्स्टिट्युएंट आहेत, युजेस आहेत, हे सगळ्या गोष्टी आपण याच्या अंडर स्टडी करणार आहे. ओके, सो देर आर टोटल 84 ड्रग. ओके, सो 84 ड्रग्सचं तुम्हाला बायोलॉजिकल सोर्स, सिनॉनिम, त्याची फॅमिली किंवा केमिकल कन्स्टिट्युएंट आणि युजेस हे लक्षात ठेवायचे. ओके, सो मेजरली सिलॅबसमध्ये हा पार्ट मेजर आहे. हे 84 ड्रग्सचं तुम्हाला हे बाय हार्ट करणं थोडंसं डिफिकल्ट वाटू शकतं, बट जर तुम्ही सेशनल वाईज स्टडी केला, जसं तुमचं सिलॅबस कवर होत जाईल तसं तुम्ही मागच्या गोष्टी रिवाईज करत पुढच्या गोष्टी तुम्ही जर पाठ करत गेलात देन इट विल बी इझी फॉर यू. ओके, सो म्हणून मी काय केलेलं आहे इथे, आता आपण अजून थेरीचे 2 चॅप्टर म्हणजे इथून लॅक्झेटिव्हपासून तर आपले जो आता आपण स्टार्ट करणार आहे इथून लॅक्झेटिव्हपासून तर हे सगळे आपले ड्रग्ज चालू होतात. ओके, बट जो थेरीचा पार्ट रिमेनिंग आहे दॅट इज द थर्ड अँड दी फोर्थ चॅप्टर. ओके, तो थेरी पार्ट आपण थोडेसे ड्रग्स आपण कवर करूयात आणि मग थेरी पार्टकडे मूव्ह होऊयात. सो तुम्हाला ड्रग एकाच वेळी किंवा एकाच सेशनलला तुम्हाला फक्त ड्रगच स्टडी करावे लागतात, मग तो लोड होतो आणि कन्फ्युजन होण्याचे चान्सेस तिथे जास्त असतात. म्हणून आपण काय करतो आहे, पहिल्यांदा हे थेरी टाईपचे जे आहेत ज्याच्यामध्ये ड्रग्ज नाही आहेत, फक्त थेरॉटिकल पार्ट आहे, ते 2 आपण घेतले. आणि आता याच्यानंतर आपण थोडेसे ड्रग्ज घेऊयात, जसे लॅक्झेटिव्ह कॅटेगरीचे अंडर असतील, कार्डिओटॉनिक असतील किंवा कार्मिनेटिव्ज असतील, हे ड्रग्स थोडेसे घेऊयात. सो तुम्हाला जे काही डिस्ट्रीब्युशन आहे स्टडीचं किंवा सिलॅबसचं इट विल बी इझी, म्हणजे तुम्हाला इझी होईल ते स्टडी करण्यासाठी. म्हणून आपण आता काय करतो आहे, थर्ड आणि फोर्थ चॅप्टर आपण स्किप करतो आहे. हा थेरॉटिकल पार्ट आहे, इट इज ऑब्व्हियसली इट इज इम्पॉर्टंट. थर्ड चॅप्टर जो आहे इट इज अबाउट द अडल्ट्रेशन अँड द इव्हॅल्युएशन ऑफ द ड्रग, म्हणजे जर क्रूड ड्रगमध्ये जर भेसळ झालेली असेल तर आपण ती कशी आयडेंटिफाय करायची, कोणकोणत्या मेथड्स आहेत त्याच्यासाठी, भेसळ म्हणजे काय, त्याचे कोणते टाईप असतात. ओके, विच इज नथिंग बट द अडल्ट्रेशन. ओके, हा पॉईंट आपण थर्ड चॅप्टरमध्ये कवर करणार आहे. अँड फोर्थ वन इज अबाउट द ऑकरन्स ऑफ दी और आयसोलेशन अँड आयडेंटिफिकेशन टेस्ट ऑफ दी इन्ग्रेडियंट्स ऑर द ॲक्टिव्ह केमिकल कन्स्टिट्युएंट ऑफ द क्रूड ड्रग. जसं आपण इथे बघतोय की फॉर एक्झाम्पल हे अल्कलॉइड्स, टर्पेनॉइड्स, ग्लायकोसाइड्स किंवा मोलाटल ऑइल, टॅनिन्स, हे काय असतात. आता जेव्हा तुम्ही आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहे लॅक्झेटिव्ह, त्याच्यामध्ये सपोज ग्लायकोसाइड्स आहेत, तर आपण या चॅप्टरमध्ये फोर्थ चॅप्टरमध्ये काय स्टडी करणार आहे, ग्लायकोसाइड म्हणजे काय, त्याचे टाईप कोणते आणि ते आयडेंटिफिकेशन कसं करायचं त्याचं. ओके, सो दीज आर नथिंग बट द ॲक्टिव्ह केमिकल कन्स्टिट्युएंट ऑफ द ड्रग्स विच वी आर गोइंग टू सी इन फ्युचर. ओके, बट आपण आता काय करणार आहे, आधी ड्रग चालू करणार आहे.
सो त्याच्यानंतर आपण याचे जे मीनिंग्ज आहेत म्हणजे जेव्हा तुम्ही हा चॅप्टर स्टडी करायला घ्याल तेव्हा तुम्हाला अल्कलॉइड म्हणजे काय, म्हणजे आता लॅक्झेटिव्हमध्ये तुम्हाला आलोमध्ये लिहिलं आहे इट कंटेन डॅश डॅश ग्लायकोसाइड्स. ओके, सो बट तुम्हाला ग्लायकोसाइड म्हणजे काय आणि त्याचे युजेस काय, ते कसं ॲक्ट होतं, त्याचं केमिकल नेचर काय, व्हॉट इट इज ॲक्च्युली, हे तुम्हाला जेव्हा हा चॅप्टर आपण स्टडी करू तेव्हा कळेल. बट आता इथे ड्रग खूप आहेत आपल्याला स्टडी करण्यासाठी, 84 ड्रग्ज आहेत. मग आपण आता जर 4 चॅप्टर सपोज फर्स्ट सेशनला ठेवले तर सेकंड सेशनला तुम्हाला फक्त ड्रग्स राहतील स्टडीसाठी. सो तुमच्यासाठी ते थोडंसं कन्फ्युजिंग होऊ शकतं. एकाच वेळी तुम्हाला सेकंड सेशनलसाठी एवढे ड्रग्स बाय हार्ट करणं, मग अगेन त्याच्या बायोलॉजिकल सोर्समध्ये, फॅमिलीमध्ये, केमिकल कन्स्टिट्युएंट्समध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. म्हणून आपण इझी होण्यासाठी आपण काय करतो आहे, आता आपण आधी लॅक्झेटिव्ह घेतो आहे. ओके, थर्ड आणि फोर्थ चॅप्टर आपण इथे काय करतो आहे, स्किप करतो आहे आणि लॅक्झेटिव्ह आपण इथे पहिल्यांदा घेतो आहे. मग याच्यानंतर आपण काय बघणार आहे, दॅट इज द लॅक्झेटिव्ह म्हणजे काय. मग त्याच्यानंतर त्याच्या अंडर हे किती 5 ड्रग्स आहेत. ओके, हे 5 ड्रग्स आपण डिटेल बघणार आहे, म्हणजे प्रत्येक ड्रगचं आपण बायोलॉजिकल सोर्स, सिनॉनिम, फॅमिली, केमिकल कन्स्टिट्युएंट आणि युजेस, ओके, हे आपण तिथे बघणार आहे. तर प्रत्येक ड्रगचं जेव्हा बघतो त्यावेळी काही ड्रग्सचं आयडेंटिफिकेशन टेस्ट किंवा केमिकल टेस्टसुद्धा तिथे आहेत, ज्या रिपीटेडली तुम्हाला एक्झाम्समध्ये विचारलेल्या आहेत. सो त्या ड्रगला मी तिथे एक्सप्लेन करेन त्या केमिकल टेस्ट. ओके, सो म्हणून आपण काय करतो आहे, आज लॅक्झेटिव्ह हा चॅप्टर स्टार्ट करतो आहे. समजलं? ओके, सो आता आपण लॅक्झेटिव्ह म्हणजे काय त्याची डेफिनेशन आणि डायरेक्ट आपण ड्रग्स बघायला चालू करणार आहे. ओके, सो हिअर इज द डेफिनेशन ऑफ दी लॅक्झेटिव्ह. ओके, सो basically these are the drugs which are used in a constipation. Okay, in case of a hardened stool. Okay, hardened stool झाले असतील, in such cases these drugs are used. Okay, so these are the drug used to loosen the stool and increase the bowel movement. म्हणजे काय, थोडक्यात पोट साफ होण्यासाठी. पोट साफ होत नसेल, ओके, तर in such cases these drugs can be used. Okay, so these are the drug which used to loosen the stools and increases the bowel movement. ओके, सो जो तुमचा GI ट्रॅक्ट आहे त्याच्यातले जे पेरिस्टाल्सिस मुवमेंट आहे तुमच्या इंटेस्टाईनची, ती मुवमेंट हे इन्क्रीज करतं, ॲज वेल एज काय करतं, स्टूल्सना लूजन करतं बाय इन्क्रीजिंग इट्स बल्क कॅपॅसिटी. ओके, बल्क त्याचा इन्क्रीज करून ते स्टूल्सना लूजन करतं. सो हाऊ दीज आर यूज इन अ कॉन्स्टिपेशनमध्ये हे यूज केले जातात. ओके, सो दीज आर द ड्रग्स यूज टू ट्रीट ऑर प्रिव्हेंट दी कॉन्स्टिपेशन. ओके, कॉन्स्टिपेशन प्रिव्हेंट करण्यासाठी किंवा ट्रीट करण्यासाठी हे ड्रग्स यूज केले जातात. ओके, सो देर इज अ वन मोर डेफिनेशन और वन मोर पॉइंट इज देअर विच इज नथिंग बट द पर्गेटिव्ज. इथे तुम्ही बघू शकत असाल. ओके, सो these are the agent with the which provide or which induce the more fluid evacuation. ओके, फ्लुइडी स्टूल इथे काय करतं, ते तयार करतं. दॅट्स वाय these are called as a purgative. सो पर्गेटिव्ज आणि लॅक्झेटिव्ज, ओके, बोथ आर दी सेम थिंग्स. ओके, दोन्ही सेमच काम करतं, फक्त डिफरन्स काय आहे, लॅक्झेटिव्ह काय करतात, these are only loosen the stools. ओके, बट पर्गेटिव्स काय करतात, दीज आर इन्क्लूड द मोर फ्लुइड इव्हॅक्युएशन. मेजर तिथे काय करतं, ते फ्लुइडचं इनपुट तिथे देतं. म्हणजे जेव्हा तुम्ही आता ड्रग्सचे युजेस बघाल तेव्हा तुम्हाला काही ठिकाणी माइल्ड पर्गेटिव्ह किंवा असे वर्ड्स बघायला मिळतील. दॅट्स वाय पर्गेटिव्ज म्हणजे काय हे माहिती असणं तुम्हाला गरजेचंच आहे. ओके, सो लॅक्झेटिव्ज अँड पर्गेटिव्ज. ओके, सो बोथ आर दी सेम, फक्त त्यांच्या मध्ये एवढाच डिफरन्स आहे. लॅक्झेटिव्ज काय करतात, दीज आर लूजन दी स्टूल्स अँड इन्क्रीज द बॉवेल मुवमेंट, आणि जे पर्गेटिव्ज आहेत ते काय करतात, फ्लुइड इव्हॅक्युएशन काय करतात, तिथे मोर इनपुट त्यांचं फ्लुइड इव्हॅक्युएशनचं असतं. ओके, सो त्याच्या अंडर आता टोटल लॅक्झेटिव्ह कॅटेगरीच्या अंडर टोटल देअर आर 5 ड्रग्स. दॅट इज फर्स्ट वन इज द अलो, ज्याला मराठीमध्ये आपण कोरफड असं म्हणतो. ओके, नेक्स्ट वन इज द रुबाब, नेक्स्ट इज द कॅस्टर ऑइल, नेक्स्ट इज द इस्पागुला अँड नेक्स्ट वन इज द सेन्ना. ओके, सो टोटल 5 ड्रग्स आर देअर. या 5 हे जे 5 ड्रग्स आहेत याचा आपण सिनॉनिम, बायोलॉजिकल सोर्स, फॅमिली, केमिकल कन्स्टिट्युएंट आणि युजेस बघणार आहे. ओके, सो त्याच्यातल्या आजच्या लेक्चरला आपण पहिले 2 जे आहेत, ओके, विच इज नथिंग बट द अलो अँड दी रुबाब, हे आपण तिथे बघणार आहे. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ द ड्रग. ओके, सो फर्स्ट वन इज द अलो.
जे सगळ्यांना माहिती आहे, विच इज नथिंग बट द अलोवेरा और विच इज नथिंग बट दी कोरफड. ओके, सो इट हॅव अ सिनोनिम म्हणजे सिमिलर नेम. ओके, त्याचं सिमिलर नेम दुसरं कोणतं आहे, दॅट इज द कोरफड. ओके, नेक्स्ट इज द बायोलॉजिकल सोर्स, म्हणजे कोणत्या प्लांटच्या स्पेसीसपासून ते आपल्याला मिळतं. ओके, सो देर आर मेनी मोर, बट जे सिलेबसला आहे किंवा जे खूप कॉमनली यूज केलं जातं त्याचं आपण इथे नाव घेतो. सो अलो इज अ ड्राईड ज्यूस ऑफ दी प्लांट अलो बार्बाडेन्सिस. ओके, सो हिअर यू हॅव टू कॉन्सन्ट्रेट द थिंग दॅट इज, आता जेव्हा तुम्ही बायोलॉजिकल सोर्स लिहिता त्यावेळी तुम्हाला इथे त्याचं, इथे बघत असाल तुम्ही ड्राईड ज्यूस म्हणजे प्लांटचा कोणता पार्ट आपण इथे यूज करतो हे तिथे मेन्शन झालंच पाहिजे. लक्षात आलं तरच तुम्हाला तिथे मार्क मिळतो. अदरवाईज तुमचा मार्क फक्त तुम्ही बायोलॉजिकल सोर्स आणि अलो बार्बाडेन्सिस असं लिहिलं तर तुमचा मार्क तिथे कट होतो. तर जेव्हा तुम्हाला कधी बायोलॉजिकल सोर्स विचारतील त्यावेळी तुम्ही तिथे काय लिहायचं आहे, जो प्लांट आहे किंवा जो काही त्याचा पार्ट यूज केलेला आहे, जो तिथे मेन्शन केलेला आहे, ज्या पार्टपासून आपण ते मिळवतो किंवा कोणत्या फॉर्ममध्ये ते आपण घेतो, तर ते तिथे मेन्शन झालंच पाहिजे. ओके, सो अलो इज द ड्राईड ज्यूस. आपण काय करतो, त्याचा ज्यूस एक्स्ट्रॅक्ट करतो, तो ड्राय करतो आणि मग तो मार्केटमध्ये येतो. ओके, ड्राय फॉर्ममध्ये. जेल वगैरे फॉर्म आता प्रोडक्ट तर आहेतच मार्केटमध्ये, अलो जेल आहे. ओके, सो अलोवेरा जेल जी आहे, जी ॲज अ मॉइश्चरायझिंग एजंट, ॲज अ प्रोटेक्टिव्ह एजंट यूज होते, ती तर ड्राय फॉर्ममध्ये नसते. ती ऑब्व्हियसली ज्यूस त्याच्यामध्ये एक्स्ट्रॅक्ट यूज केलेला असतो. बट ड्राय फॉर्ममध्ये जर म्हणजे जे आपण फार्माकोग्नोसीमध्ये स्टडी करतो, इट इज अबाउट दी ड्राईड ज्यूस. ओके, सो इट इज द ड्राईड ज्यूस ऑफ दी प्लांट अलो बार्बाडेन्सिस. आता हे जे नाव लिहिताना तुम्ही इथे ए ऑब्व्हियसली कंपल्सरी कॅपिटल असला पाहिजे. ओके, सो अलो बार्बाडेन्सिस इज द स्पेसीज नेम. ओके, सो फॅमिली इज दी लिलियासी. त्याची फॅमिली कोणती आहे, लिलियासी. ओके, सो ह्या गोष्टी तुम्हाला पाठ करणंच गरजेचं आहे, त्याला ऑप्शन नाही. ओके, सो अलो हॅव अ सिनोनिम कोरफड. इट हॅव अ बायोलॉजिकल सोर्स, that is the aloe is the dried juice of the plant Aloe barbadensis and family is the लिलियासी. ओके, सो इथे आपण सिनोनिम, बायोलॉजिकल सोर्स आणि फॅमिली बघितली. नेक्स्ट इज द ऑर्गॅनोलेप्टिक कॅरेक्टर्स. ओके, ऑर्गॅनोलेप्टिक कॅरेक्टर्स म्हणजे काय, इट इज नथिंग बट द हाऊ इट इज लुक, व्हॉट काइंड ऑफ ऑर्डर इट हॅव, टेस्ट कशी आहे त्याची, साईज कोणत्या साईजमध्ये ते अवेलेबल होतं, या सगळ्या गोष्टी आपण इथे स्टडी करणार आहे. ओके, सो ऑर्गॅनोलेप्टिक कॅरेक्टर्समध्ये ज्याला मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स असं सुद्धा बोललं जातं, जे मी तुम्हाला क्लासिफिकेशनमध्ये एक्सप्लेन केलं होतं. मॉर्फॉलॉजी म्हणजे काय, बेसिकली तो ड्रग दिसतो कसा, त्याचा स्मेल कसा येतो, त्याचा कलर कसा आहे, साईज कसा आहे, शेप कसा आहे, या सगळ्या गोष्टी. ओके, सो इथे डायग्राममध्ये तुम्ही बघू शकत असाल, इट इज अ फ्रेश अलो. ओके, फ्रेश अलोवेरा जी आहे ती इथे आहे. and it is a in a dry form. ओके, ड्राय फॉर्ममध्ये तुम्ही जर जसं आपण एक्सप्लेन केलं की इट इज अ ड्राईड ज्यूस ऑफ दी प्लांट, मग तो कसा प्रिझर्व केला जातो किंवा कोणत्या फॉर्ममध्ये असतो, तर हा ब्राउनिश कलरमध्ये असे त्याचे स्टोन टाईप असतात. ओके, सो इट्स कलर इज अ डार्क ब्राऊन और ग्रीनिश ब्राऊन. ऑर्डर इज अ कॅरेक्टरिस्टिक. अलोचा जो पर्टिक्युलर कॅरेक्टरिस्टिक म्हणजे काय, पर्टिक्युलर अलोला जसा एक कॅरेक्टरिस्टिक ऑर्डर असतो, दॅट इज म्हणजे तो कशासारखा आहे हे एक्सप्लेन करू शकत नाही. टेस्ट इज द इंटेन्सली बिटर अँड नॉशिएटिंग. तर कोणी खाऊन बघितलं नसेल तर खाऊन बघा. ओके, सो इट इज इंटेन्सली बिटर, खूप जास्त बिटर आहे, आणि नॉशिएटिंग म्हणजे मळमळण्यासारखं होतं. ओके, अँड साईज इट इज फाउंड इन द फॉर्म ऑफ अ व्हेरियस मासेस ऑफ द व्हेरियस सायझेस. ओके, जसं आपण बघितलं, इट इज प्रिझर्व इन अ ड्राईड ज्यूस फॉर्म. ओके, ड्राईड ज्यूस फॉर्ममध्ये हे प्रिझर्व केलं जातं. दॅट्स वाय हे मासेस फॉर्ममध्ये, जसं इथं तुम्ही बघू शकता, मास फॉर्ममध्ये, व्हेरियस साईजच्या मास फॉर्ममध्ये ते अवेलेबल असतं. ओके, सो दिस इज द ऑर्गॅनोलेप्टिक कॅरेक्टर्स. नेक्स्ट इज द केमिकल कॉन्स्टिट्युएंट. ओके, सो द active chemical constituent of the aloe is the aloin barbaloin, which is the mixture of the glycosides. ओके, अगेन इथे तुम्ही बघू शकत असाल ग्लायकोसाइड्स इथे आला आहे. ओके, सो जसं मी सांगितलंय, 4th चॅप्टर जो आहे इट इज बेस्ड ऑन ऑल दिस थिंग्स. ओके, सो आता ग्लायकोसाइड्स म्हणजे काय, त्याचे युजेस काय, त्याचे केमिकल टेस्ट काय, या सगळ्या गोष्टी आपण त्या चॅप्टरमध्ये बघणार आहे. ओके, बट बेसिकली आता तुम्हाला इथे काय लक्षात ठेवायचं आहे, द ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट त्याचं कोणतं आहे, अलोइन आणि बार्बोलिन आहे, विच इज नथिंग बट द मिक्सचर ऑफ दी ग्लायकोसाइड्स. ओके, सो बार्बॅलोइन इज अ सी ग्लायकोसाइड. बार्बॅलोइन काय आहे, सी ग्लायकोसाइड आहे.
म्हणजे हे दोन्ही ग्लायकोसाईडच आहेत, पण बार्बॅलोइन काय सी ग्लायकोसाईड अँड इट इज नॉट हायड्रोलाइज बाय द ॲसिड अँड अल्कली. म्हणजे त्याचं हायड्रोलायझेशन जर आपण करायला घेतलं तर त्याच्यामध्ये ॲसिड आणि अल्कलीने त्याचं हायड्रोलायझेशन होत नाही. ओके, अँड इट इज अ सी टाईप ऑफ द ग्लायकोसाइड्स. ओके, इट इज ऑल्सो कंटेन दी रेझिन, आयसोबार्बॅलोइन अँड द बीटा बार्बॅलोइन. ओके, सो याच्यामध्ये मेजर याचे ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्यूएंट कोणते आहेत? अलोइन अँड दी बार्बॅलोइन विच इज द मिक्सचर ऑफ दी ग्लायकोसाईड. म्हणजे अलोइन आणि बार्बॅलोइन दोन्ही काय आहेत? ग्लायकोसाईडच आहेत. हे दोन्ही मिक्सचर आहे त्याचे ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्यूएंट अलोइन आणि बार्बॅलोइनचं. आणि बार्बॅलोइन जे आहे इट इज द सी ग्लायकोसाईड, आणि जर ते हायड्रोलायसिस करायला घेतलं आपण तर ते ॲसिड आणि अल्कलीनी होत नाही. ओके, ॲज वेल ॲज वॉट इट कंटेन the resin, isobarbaloin and the beta barbaloin. Okay, now next is the chemical test. Okay, so अलोला आता आपल्याला केमिकल टेस्ट आहे ज्या तुम्हाला एक्झाममध्ये विचारल्या जातात अँड विच इज व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन, व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, ह्या ज्या टेस्ट आहेत तुम्हाला जिथे जिथे मी एक्सप्लेन करेन ह्या टेस्ट स्टार मार्क करून लिहा. ॲज वेल ॲज एक 100 पेजेस नोटबुक किंवा तुमची जी थेरीची नोटबुक आहे त्याच्यामध्येच एक छोटासा पार्ट करून केमिकल टेस्टसाठी तो पार्ट करा. तिथे तुम्ही पर्टिक्युलर ज्या मी ह्या पर्टिक्युलर नावाने केमिकल टेस्ट तुम्हाला शिकवेन त्या तुम्ही तिथे वेगळ्या लिहा. सो जेव्हा तुम्ही एक्झामला जात असाल तुम्हाला एकाच ठिकाणी सगळ्या ड्रगच्या काय होतील? केमिकल टेस्ट मिळतील. ओके, सो क्वेश्चन असा विचारला जाऊ शकतो, एक्सप्लेन द क्लंक्स केमिकल टेस्ट, एक्सप्लेन द बॉन्ड ट्रॅगर्स, मॉडिफाईड बॉन्ड ट्रॅगर्स. सो त्यावेळी तुम्हाला ही टेस्ट मेन्शन करणं आलं पाहिजे, विच इज व्हेरी इझी. पास होण्यासाठी खूप इझी वे आहे हा. ओके, सो फर्स्ट केमिकल टेस्ट फॉर दी आयडेंटिफिकेशन. ओके, केमिकल टेस्ट म्हणजे काय? आपण अलो जेव्हा घेतो आयडेंटिफाय करण्यासाठी आपण काय करतो? ही केमिकल टेस्ट परफॉर्म करतो. मग आपण अलो त्याच्यातून आपण आयडेंटिफाय करतो की हे काय आहे? अलोच आहे. ओके, सो केमिकल टेस्टमध्ये तुम्ही इथे बघू शकत असाल, टेक अ 2 ml ऑफ अ ॲक्वियस सोल्युशन. म्हणजे ॲक्वियस सोल्युशन ऑफ दी अलो. म्हणजे ॲक्वियस सोल्युशन म्हणजे काय? वॉटरमध्ये हे ॲड करून घ्यायचं, म्हणजे झालं ते ॲक्वियस सोल्युशन. किती घ्यायचं? 2 ml प्लस ॲड अ ड्रॉप ऑफ द सॅच्युरेटेड कॉपर सल्फेट. ओके, मग त्याच्यामध्ये काय करायचं? सॅच्युरेटेड 2 ml ॲक्वियस सोल्युशन घेतल्यानंतर त्याच्यामध्ये सॅच्युरेटेड काय करायचं? कॉपर सल्फेट ॲड करायचं, अ ड्रॉप ऑफ कॉपर सल्फेट, अँड ॲड 0.5 ग्रॅम ऑफ द सोडियम क्लोराईड प्लस 2 ml ऑफ द 90% अल्कोहोल. ओके, 0.5 ग्रॅम सोडियम क्लोराईड ॲड करायचं आणि 2 ml 90% अल्कोहोल ॲड करायचं. हे ॲड केल्यानंतर कोणता कलर मिळतो? वाईन रेड कलर और फेंट कलरेशन डेव्हलप्ड. ओके, वाईनसारखा जो रेड कलर आहे तो रेड कलर येतो किंवा फेंट कलर तिथे ऑब्झर्व होतो. सो दिस कन्फर्म्स दॅट द पर्टिक्युलर पावडर और पर्टिक्युलर सबस्टन्स कंटेन दी अलो. लक्षात आलं? सो इट इज द आयडेंटिफिकेशन टेस्ट फॉर दी अलो. म्हणजे ही टेस्ट केल्यानंतर आपल्याला काय कळतं? जर वाईन रेड कलर आला किंवा फेंट रेड कलर आला तर आपण तिथे म्हणू शकतो की इट कंटेन्स दी अलो और इट इज दी अलो. ओके, नेक्स्ट इज द मॉडिफाईड बॉन्ड ट्रॅगर टेस्ट विच इज द अगेन व्हेरी इम्पॉर्टंट अँड व्हेरी रिपीटेडली आस्क क्वेश्चन. ओके, खूप रिपीटेडली विचारलेला क्वेश्चन आहे. ओके, मॉडिफाईड बॉन्ड ट्रॅगर टेस्ट. सो इन दिस व्हॉट वी हॅव टू टेक to the 0.1 gram of the drug, add 2 ml of the 5% solution of the ferric chloride plus 2 ml of the dilute HCl. ओके, 0.1 ग्रॅम ड्रग घ्यायचा, त्याच्यामध्ये 2 ml 5% फेरिक क्लोराईड सोल्युशन ॲड करायचं. ओके, काय करायचं? याच्यामध्ये 0.1 ग्रॅम ड्रग घ्यायचा, 2 ml 5% फेरिक क्लोराईड सोल्युशन ॲड करायचं, अँड देन वी हॅव टू ॲड द 2 ml ऑफ द डायल्यूट HCl. ओके, सो हे जे मिक्सचर तयार केलेलं आहे, अबाव मिक्सचर हीट ऑन द वॉटर बाथ फॉर दी 5 मिनिट. हे जे मिक्सचर आहे हे वॉटर बाथवरती काय करायचं? 5 मिनिटासाठी हीट करायचं, कूल करायचं, अँड देन वी हॅव टू ॲड द बेन्झिन. ओके, त्याच्यामध्ये नंतर काय करायचं? बेन्झिन ॲड करायचं, देन शेक जेंटली. ओके, जेंटली ते काय करायचं? शेक करायचं. शेक केल्यानंतर काय होतं? सेपरेट द बेन्झिन लेअर. ओके, सो बेन्झिन इज द ऑर्गॅनिक सॉल्वंट, सो इट इज नॉट मिक्स विथ द वॉटर और वट एवर द मिक्सचर. हे पूर्ण एक सोल्युशन तयार होत नाही याच्यासोबत जेव्हा बेन्झिन मिक्स केलं जातं. तिथे काय होतं? बेन्झिनचा एक सेपरेट लेअर तयार होतो. सो तो काय करायचा लेअर? तो बेन्झिनचा लेअर रिमूव्ह करायचा अँड ॲड द इक्वल व्हॉल्यूम ऑफ द अमोनिया. त्याच्यामध्ये अमोनिया ॲड करायचा. सो वॉट विल हॅपन? अ पिंक रेड कलर इज प्रोड्यूस. अ पिंक रेड कलर प्रोड्यूस होतो. सो इट कन्फर्म्स द प्रेझेन्स ऑफ दी
अलो. ओके, अलो तिथे प्रेझेंट आहे हे आपण इथे म्हणू शकतो. ओके, सो दिस इज द मॉडिफाईड बॉन्ड ट्रॅगर टेस्ट. ओके, अजून पुढे जाऊन आपल्याला बॉन्ड ट्रॅगर टेस्टसुद्धा बघायची आहे, तो त्यावेळी आपण बघूयात. फक्त आता लक्षात ठेवायचं ह्या ड्रग्सची नावं आणि ह्या टेस्ट बाय हार्ट झाल्याच पाहिजेत. कंपल्सरी मार्क मिळवून देणारे क्वेश्चन आहेत हे. ओके, सो दिस इज द मॉडिफाईड बॉन्ड ट्रॅगर टेस्ट अँड क्लंग्स टेस्ट विच इज फॉर दी अलो. ओके, अलोसाठी आपण 2 टेस्ट बघितल्या, विच इज नथिंग बट द क्लंग्स टेस्ट आणि मॉडिफाईड बॉन्ड ट्रॅगर टेस्ट. ओके, next is the uses of the alo, which is very simple. ओके, सो अलो इज यूज ॲज अ इरिटंट पर्गेटिव्ह. ओके, पर्गेटिव्ह म्हणजे काय आपण बघितलं, आणि इरिटंट म्हणजे जे इंटेस्टाईनचे मसल्स आहेत त्याला इरिटेशन करत करत ते पर्गेशनचं काम करतं. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज अ इरिटंट पर्गेटिव्स. नेक्स्ट इज द अलो जेल इज यूज ॲज अ कॉस्मेटिक, ॲज अ प्रोटेक्टिव्ह. इट प्रिव्हेंट रिंकल्स. As we all know, it is majorly used in a cosmetic industry. So what it do? It is protective. प्रोटेक्टिव्ह म्हणून हे खूप ॲक्ट होतं. सो इट प्रिव्हेंट द रिंकल्स ऑन दी फेस. ओके, जे एजमुळे आलेले रिंकल्स आहेत ते सुद्धा ते कमी करतं. ॲज वेल ॲज यूज इन अ ट्रीटमेंट ऑफ अ रॅडिएशन बर्न. ओके, रॅडिएशन्समुळे जे बर्न झालेलं असतं किंवा सनबर्नसुद्धा ज्याला आपण म्हणू शकतो ते झालेलं असतं, त्याच्या ट्रीटमेंटसाठी सुद्धा हे यूज केलं जातं. नेक्स्ट इज द इट इज यूज टू क्लिअर दी ब्लेमिशेस. ओके, ब्लेमिशेस म्हणजे काय, स्पॉट्स, डार्क स्पॉट्स वगैरे झाले असतील स्किनवरती तर ते क्लिअर करण्यासाठी सुद्धा हे यूज होतं. ॲज वेल ॲज ग्रो अ न्यू अँड हेल्दी टिश्यू. ओके, जे स्किन आहे त्याला नवीन आणि हेल्दी टिश्यूसुद्धा ते काय करतं, ग्रो करायला इम्प्रूव्ह करतं. देन इट स्टिम्युलेट दी ग्रोथ ऑफ दी हेअर ॲज वी ऑल नो अँड इट इज ॲप्लाइड इन अ पेनफुल इन्फ्लामेशन. ओके, पेनफुल इन्फ्लामेशन म्हणजे काय, इन्फ्लामेशन म्हणजे काय, सूज येणे, स्वेलिंग होणे. तर पेनफुल इन्फ्लामेशन जर झालं, काहीतरी सपोज मार लागला असेल आणि पेनफुल इन्फ्लामेशन म्हणजे सूज झाली असेल, तिथे दुखत पण असेल, इन सच केसेस वी कॅन ॲप्लाय द ज्यूस ऑर द जेल ऑफ दी अलो, सो इट विल रिलीव्ह अ लिटल बिट. ओके, सो दीज आर द युजेस ऑफ दी अलो. ओके, सो जे लॅक्झेटिव्ह कॅटेगरी आहे त्याच्या अंडर आपण अलो बघितला, ज्याच्यामध्ये आपण क्लंग्स टेस्ट आणि मॉडिफाईड बॉन्ड ट्रॅगर टेस्ट विच आर व्हेरी इम्पॉर्टंट हे बघितलं. ॲज वेल एज त्याचा आपण सिनोनिम, बायोलॉजिकल सोर्स, फॅमिली, केमिकल कन्स्ट्रुएंट आणि युजेस हे सगळे पॉईंट्स आपण त्याच्यामध्ये बघितले. ओके, नेक्स्ट इज द rhubarb. Okay, so it is also come under the laxative category. Okay, so it have a synonym rheum, rhizome rei, rhubarb, rhizome. Okay, rheum, rhizome rei and the rhubarb rhizome, these are the synonym for the rhubarb. ओके, सो हा दिसतो कसा इथे तुम्ही डायग्राममध्ये बघू शकत असाल. ॲज वेल ॲज जेव्हा आपले प्रॅक्टिकल चालू होतील तेव्हा तुम्हाला हा दाखवला जाईल. ओके, सो यू कॅन इझिली आयडेंटिफाय. ओके, सध्या तरी इथे इमेजमध्ये तुम्ही बघून घ्या. ओके, नेक्स्ट इज द बायोलॉजिकल सोर्स ऑफ दी rhubarb. दॅट इज rhubarb consists of the rhizome. इट इज द रायझोम पार्ट ऑफ दी प्लांट. ओके, रायझोम पार्ट म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल आलं बघितलं आहे सगळ्यांनी, व्हॉट इट इज द रायझोम. ओके, रायझोम असतं ते ज्याच्यामध्ये थ्रेड्स असतात, जे रेषे असतात बघा त्याच्यामध्ये, म्हणून त्याला काय म्हणतात, रायझोम म्हणतात. सो इट इज द रायझोम ऑफ द रियम पाल्मॅटम इज द स्पेसिस नेम, ज्याचा आर हा कंपल्सरी कॅपिटल असला पाहिजे. ओके, सो इट कन्सिस्ट ऑफ द रायझोम ऑफ द रियम पाल्मॅटम अँड इट हॅव अ फॅमिली पॉलिगोनॅसी. ओके, सो अलोची फॅमिली काय होती, लिलियासी, याची कोणती आहे, पॉलिगोनॅसी. सो दिस इज अबाउट दी सिनोनिम, बायोलॉजिकल सोर्स अँड दी फॅमिली. ओके, नेक्स्ट इज द ऑर्गॅनोलेप्टिक कॅरेक्टर्स. ओके, ड्राय फॉर्ममध्ये असेल तर हा असा दिसतो, बट ऑब्वियसली आपल्याकडे आहे तो प्रिझर्व फॉर्ममध्ये आहे. दॅट्स वाय आपल्याकडे असा तुम्हाला बघायला मिळणार नाही, जो आधीच्या इमेजमध्ये होता तसा बघायला मिळेल. ओके, कलर इज दी ब्राऊन ऑर दी yellow, odor is fragrant, taste is bitter and the astringent. Okay, then next is size is the astringent म्हणजे काय, the agent which precipitate the protein. ओके, म्हणजे खाल्ल्यानंतर जसं काथ खाल्ल्यानंतर तुम्ही खाल्ला आहे, पानामध्ये जो काथ घालतात, कॅटॅच्यू ज्याला म्हणतात इंग्लिशमध्ये, तर तो काथ खाल्ल्यानंतर एक वेगळा जडपणा येतो जिभेला किंवा तोंडाला. that is nothing but the astringent. Okay, so size it have a 2 to 20 centimeter in length and 1.5 to 2 centimeter in
diameter. Okay, shape it have a subcylindrical or the barrel shape. Okay, तुम्ही इथे बघितलंच आहे बॅरल शेप किंवा सब सिलेंड्रिकल टाईप याचे हे शेप आहेत. ओके, सो दिस इज अबाउट दी ऑर्गॅनोलेप्टिक कॅरेक्टर्स. तुम्हाला एक्झाममध्ये राईट द ऑर्गॅनोलेप्टिक कॅरेक्टर्स ऑफ दिस ड्रग असा क्वेश्चन 90% विचारला जात नाही. ओके, हा क्वेश्चन कधीच आजपर्यंत विचारलेला नाही. राईट द ऑर्गॅनोलेप्टिक कॅरेक्टर्स ऑफ पर्टिक्युलर ड्रग. ओके, सो मेजरली सिनॉनिम, बायोलॉजिकल सोर्स, फॅमिली, केमिकल कॉन्स्टिट्यूएंट आणि युजेस याच्यावरतीच कॉन्सन्ट्रेशन केलेलं आहे ॲज वेल एज दी केमिकल टेस्ट. ओके, next is the chemical constituent of the rhubarb. Okay, so rhubarb contain the number of the anthraquinone glycosides. Okay, so इथे glycosides लिहायचं राहिले. We can say the anthraquinone derivatives as well. Okay, so anthraquinone is a type of a glycoside. हे glycosideचं टाईप आहे. So it contain the different number of the anthraquinone derivative and their salt. Okay, salt form मध्ये ते available असतं. Okay, it contain the क्रायसोफॅनॉल, अलोइमोडिन, रेइन अँड दी फायसिकॉन. ओके, सो याचे जे प्रोनाऊन्सिएशन आहे ते तुम्ही तुमच्या कन्व्हिनियन्सने करू शकता, नो इश्यू. फक्त स्पेलिंग चुकू नका. ओके, जेव्हा तुम्ही बाय हार्ट कराल गोष्ट किंवा स्पेलिंग फक्त चुकू नका. तुम्हाला याचं जे प्रोनाऊन्सिएशन वेगळं होत असेल, कोण क्रायसोफॅनॉल म्हणेल, कोण फिनॉल म्हणेल, कोण फॅनॉल म्हणेल. ओके, so rein and the physicon con physicon manel. Okay, so this is about the chemical constituent. Then it also contain the cinnamic acid, gallic acid, rein, anthrone and the calcium oxalate crystals. Okay, so it majorly means active chemical constituent is a chrysophanol, aloimodine, rein and the physicon, but it also contain the cinnamic acid, gallic acid, rein and the anthrone and the calcium oxalate crystals. This is the chemical constituent of the drug. Okay, next is the uses. So rhubarb is act as a mild purgative. जसं मी सांगितलं purgatives म्हणजे काय, so that's why it is act as a mild purgative. Also shows the astringent action. आपण बघितलं त्याच्या टेस्टमध्ये ते astringent action दाखवते. as well as it shows the stomachic effect in the small doses. Stomachic effect म्हणजे काय, the agent which improves the what we call भूक वाढवणारी औषधं. ओके, भूक वाढवणारी औषधं ज्याला आपण म्हणतो, दॅट इज कॉल्ड ॲज अ स्टोमॅचिक. ओके, सो दिस इज अबाउट दी अलो अँड दी रुबाब. सो हिअर वी कंप्लीट दी 2 ड्रग्स विच आर कम अंडर द लॅक्झेटिव्ह कॅटेगरी. लॅक्झेटिव्ह कॅटेगरीच्या अंडर येणारे 2 ड्रग आपण इथे बघितले. जर तुम्हाला काहीही डाऊट असेल, यू कॅन शुअरली कॉल मी, यू कॅन शुअरली मेसेज मी. ओके, तुम्ही मेसेज करू शकता, कॉल करू शकता, तुमचे डाऊट्स क्लिअर करू शकता. पण तुम्ही तसंच कसं विचारू किंवा या डायलेमामध्ये राहू नका. गोष्टी क्लिअर करा. ऑनलाईन गोष्टी असल्यामुळे, ऑनलाईन क्लासेस होत असल्यामुळे तुम्ही जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत आम्हालाही कळणार नाही की व्हॉट ॲक्च्युली प्रॉब्लेम इज देअर. ओके, सो प्लीज तुम्हाला जर काही अडचण असेल, विदाऊट एनी हेजिटेशन यू कॅन डायरेक्टली कॉल और डायरेक्टली मेसेज टू मी. ओके, थँक्यू.